नमस्कार बालमित्रांनो आणि आपल्या चॅनलशी जोडल्या गेलेल्या सर्व सूचना पालकांनो व गृहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही मागच्या व्हिडिओजला इतका उत्तम प्रतिसाद दिला. तर आता आपण यापूर्वी सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणजे काय, व्हर्ब म्हणजेच क्रियापद म्हणजे काय, हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच काय, सहाय्यकारी क्रियापदे काय असतात याचे स्वतंत्र व्हिडिओज पाहिलेले आहेत. ज्याने ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी चॅनेलवर जाऊन नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, की काळ समजताना तुमचा खूप गोंधळ होतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरनं तुमच्या मनात काळाबद्दल कोणतीही शंका किंवा भीती उरणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अगदी सोप्या मराठीत काळ शिकण्यासाठी नक्की काय लागते, टू बी आणि टू हॅव म्हणजे काय, ते कधी आणि का वापरायचे, त्यासोबतच वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळाचे नियम आणि जे काही सर्वनाम आहेत, जे काही मुख्य सर्वनाम म्हणजे आय, वी, यू, ही, शी, इट, दे या 7ही सर्वनामांची 3ही काळातील वाक्य इंग्रजी उच्चार आणि मराठी अर्थासह शिकणार आहोत. चला तर मग वही आणि पेन घ्या आणि मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ती मोठी करा आणि काळ हा विषय कायमचा सोपा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की इंग्रजीत काळ शिकण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींची गरज लागते आणि ती आहे बघा, एक आहे सब्जेक्ट, दुसरा आहे वर्ब आणि तिसरा आहे हेल्पिंग वर्ब. तर पहिल्यांदा समजून घेऊया. आता हे जे काही सब्जेक्ट म्हणजे काय, करता. काय आहे बघा, हा जो काही सब्जेक्ट म्हणजे काय, करता. आता करता कुणाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? तर करता म्हणायचं बघा, वाक्यात काम करणारा जो काही व्यक्ती असेल किंवा वस्तू. लक्षात आलं का? तर त्याची जी काही उदाहरणं आहेत तर ती आहे बघा आय. आता आय म्हणजे काय, तर आय म्हणजे मी. हा काय आहे रे, करता. त्यासोबतच वी म्हणजे काय, की आम्ही. वी म्हणजे आम्ही. त्यानंतर यू म्हणजे काय, ह्याचा अर्थ होतो तू किंवा तुम्ही, तू किंवा तुम्ही. त्यानंतर आहे बघा ही म्हणजे तो. त्यानंतर शी म्हणजे ती. पुढील उदाहरण आहे इट म्हणजे ते. आणि जे काही शेवटचं उदाहरण आहे दे म्हणजे काय आहे बघा, ते, त्या. लक्षात आलं का? हे काय आहे बघा, सब्जेक्ट कुणाला म्हणायचं, वाक्यात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू. कुणाला म्हणायचं सब्जेक्ट, की वाक्यात काम करणारी व्यक्ती किंवा वस्तू. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा आहे बघा व्हर्ब. आता दुसरं काय आहे बघा, व्हर्ब म्हणजे काय, तर व्हर्ब म्हणजे क्रियापद. काय आहे बघा, व्हर्ब म्हणजे काय आहे बघा, क्रियापद. आणि क्रियापद म्हणजेच काय आहे बघा, की वाक्यामध्ये घडणारी मुख्य क्रिया. आणि ह्याची जी काही उदाहरणं आहेत, तर उदाहरण म्हणजे इट म्हणजे काय, खाण्याची क्रिया. लक्षात आलं का? क्रिया कोणती केली आपण, खाण्याची. त्यासोबतच प्ले म्हणजे काय, खेळणे म्हणजे काय, खेळणे. त्यानंतर आहे गो म्हणजे काय, जाणे. रीड म्हणजे वाचणे. ह्या काय आहेत रे, ह्या सगळ्या आहेत क्रिया. काय आहे रे, क्रिया. आणि व्हर्ब म्हणजेच काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर व्हर्ब म्हणजे आहे वाक्यात घडणारी मुख्य क्रिया. अजिबात विसरायचं नाही. वाक्यात घडणारी मुख्य क्रिया, घडणारी मुख्य क्रिया. त्यासोबतच जो काही तिसरा हेल्पिंग व्हर्ब. आता हेल्पिंग व्हर्ब म्हणजे काय, की सहाय्यकारी क्रियापदे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात आलं का? की काय आहे बघा, हेल्पिंग व्हर्ब. काय आहे, हेल्पिंग व्हर्ब. हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच काय आहेत बघा, सहाय्यकारी क्रियापदे. सहाय्यकारी
क्रियापदे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं का आहे तर विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदे हे जे काही सहाय्यकारी क्रियापदे आहेत तर हे जे काही शब्द आहेत हे शब्द आपल्याला सांगतात की क्रिया कधी घडली, म्हणजे आत्ता घडली, पूर्वी घडली की पुढे होणारं आहे. आणि ह्याची जी काही उदाहरणे आहेत तर ही उदाहरणं आहेत बघा, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल, हॅव, हॅज आणि हॅड. ही काय आहेत बघा, हेल्पिंग व्हर्ब. तर सब्जेक्ट असेल, व्हर्ब असेल किंवा हेल्पिंग व्हर्ब आहे ह्याच्यावर मी लॉंग व्हिडिओज बनवलेले आहेत. जर तुम्हाला ह्या संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक महत्त्वाची जी काही टीप आहे ही तुम्हाला सांगते बघा. मुख्य क्रियापद म्हणजे हे आहे वर्ब आणि सहाय्यक क्रियापद हे दोघंही बदलले की वाक्याचा काळ आपोआप बदलतो. लक्षात आलं का काय सांगितलं बघा मी? ही अत्यंत महत्त्वाची टीप की मुख्य क्रियापद म्हणजेच काय आहे बघा, वर्ब आणि सहाय्यकारी क्रियापद ज्याला आपण काय म्हणायचे बघा, हेल्पिंग व्हर्ब. काय म्हणायचे? हेल्पिंग व्हर्ब बदलले की वाक्याचा काळ आपोआप बदलतो. की वाक्याचा काळ आपोआप बदलतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक अत्यंत जी काही महत्त्वाची संकल्पना आहे की जी काही टू बी आणि टू हॅव म्हणजे काय, ते का आणि कधी वापरायचं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कधी कधी तुम्ही निरीक्षण केले का की वाक्यामध्ये कधी इज वापरतो तर कधी हॅज वापरतो. पण इज आणि हॅज हे दोघेही काय आहेत रे, वर्तमान काळ आहे. मग हा जो काही गोंधळ आहे हा गोंधळ आज आपण तुमचा दूर करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, टू बी आणि टू हॅव ह्यातला जो काही फरक आहे हा आपण समजून घेऊया. पहिल्यांदा आहे बघा टू बी. आता तुम्ही म्हणाल आम्हाला शिकायचं आहे टेन्स, हे सगळं काय सांगताय? तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्ही पुढे पाहत जा की तुम्हाला आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काळ ही संकल्पना कधीच विसरणार नाही. तर बघा आता काय आहे बघा की टू बी. आता टू बी म्हणजेच काय की टू बीची रूपे शिक्षक म्हणतात टू बीचं रूप घ्या किंवा टू हॅव. आता हे टू बी म्हणजे काय आहे तर टू बी म्हणजे असणे. टू बी म्हणजे काय, असणे किंवा काय असते रे, एखादी अवस्था सांगणे. काय आहे टू बी म्हणजे काय, असणे किंवा एखादी अवस्था सांगणे. जेव्हा आपल्याला काय सांगायचं असतं बघा की एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू काय आहे किंवा कशी आहे, म्हणजे त्याची ओळख, त्याचा व्यवसाय, त्याची भावना किंवा अवस्था, तेव्हा आपल्याला काय करायचं रे, टू बी वापरायचं आहे. लक्षात आलं का काय सांगितलं मी? जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की एखादी वस्तू म्हणजे एखाद्या व्यक्ती असेल, वस्तू असेल, तिची ओळख असेल, व्यवसाय असेल, भावना असेल, अवस्था असेल, हे जर सांगायचं असेल तेव्हा आपण वापरतो टू बी. तर आता ही जी काही टू बीची रूपे आहेत ती वर्तमान काळात, भूतकाळात आणि भविष्यकाळात कशी असतात हे पाहूया. तर बघा इथे एक आपण तक्ता करूया. हे आहे टेन्सचा. हा काय आहे बघा, टेन्स. त्यानंतर ना आहे की ह्या टेन्समध्ये म्हणजे ह्या काळामध्ये जे काही हेल्पिंग व्हर्ब आपण वापरतो टू बीचं. लक्षात आलं का, हेल्पिंग व्हर्ब. आणि हे जे काही हेल्पिंग व्हर्ब आहे हे कोणत्या सब्जेक्टसोबत येतं ते लक्षात आलं का. चला आता बघा इथे आहे पहिला प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे काय, वर्तमान काळ. प्रेझेंट म्हणजेच काय आहे बघा, वर्तमान काळ. आणि वर्तमान काळामध्ये जे काही इथं प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, काळ. लक्षात आलं का, वर्तमान काळ. प्रेझेंट म्हणजे फक्त वर्तमान. लक्षात आलं का. आता वर्तमान काळामध्ये जे काही हेल्पिंग व्हर्ब वापरतात तर ते आहे बघा ॲम, इज आणि
आर. काय आहे बघा, ॲम इज आर. आता विद्यार्थी मित्रांनो, जे काही सब्जेक्ट आहे तर बघा आयसोबत वापरायचं आहे एम. काय वापरायचं, आयसोबत वापरायचं आहे एम. त्यानंतर ना ही, त्यासोबतच शी आणि इट ह्या तिघांसाठी वापरायचं आहे इज. लक्षात आलं का. त्यासोबतच जे काही वी, यू आणि दे ह्यासाठी वापरायचं आहे आर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलं, जे काही वर्तमान काळ आहे, वर्तमान काळातलं जे काही वाक्य त्यामध्ये जेव्हा सब्जेक्ट आय आहे त्यासोबत आय आहे त्याच्यासोबत काय वापरायचं आहे एम. ही असेल, ही, शी, इट असेल तर इज वापरायचं. वी, यू, दे असेल तर वापरायचे आर. लक्षात आलं का. त्यानंतरनं विद्यार्थी मित्रांनो आता आहे पास्ट. पास्ट म्हणजे काय, भूतकाळ. काय आहे बघा, इथे मी लिहिते पास्ट. पास्ट म्हणजे काय आहे बघा, भूतकाळ. आणि ह्या भूतकाळासाठी आपण जे काही हेल्पिंग वर्ब वापरतो तर ते आहे बघा, इथे आहे वॉज आणि इथे आहे वेअर. वॉज आणि वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो आता जे काही वॉज आहे हे कुणासोबत वापरायचं, आय वॉज. त्यानंतरनं ही वॉज, शी वॉज, इट वॉज. लक्षात आलं का. काय केलं बघा, वॉज कोणासोबत वापरायचं आहे तर वॉज वापरायचं आहे आय, ही, शी, इट. आणि वेअर कोणासोबत वापरायचं आहे तर वी वेअर. त्यासोबतच यू वेअर, दे वेअर. लक्षात आलं का. दे वेअर म्हणजे भूतकाळामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे वॉज आणि वेअर. आणि त्यासाठी सब्जेक्ट कोणते कोणते वापरायचे हे मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर ना आता आहे फ्युचर. आता काय आहे बघा, फ्युचर. आणि फ्युचर म्हणजे काय, भविष्यकाळ. फ्युचर म्हणजे काय आहे बघा, भविष्यकाळ. तर विद्यार्थी मित्र आता हे जे काही भविष्यकाळ आहे तर ह्या भविष्य काळासाठी जे काही हेल्पिंग वर्ब असतं ते असतं विल बी. काय असतं बघा, विल बी. आणि विद्यार्थी मित्रांनो आता हे जे काही विल बी आहे हे सर्व सब्जेक्ट सोबत म्हणजे जे काही आय, ही, शी, इट, वी, यू, दे ह्या सगळ्यांसोबत वापरतात. लक्षात आलं का. इथे मी लिहिते सर्व सब्जेक्ट. आणि सर्व सब्जेक्ट कोण आहे तर हे सर्व. लक्षात आलं का. सर्व सब्जेक्टसोबत काय वापरतो आपण तर सर्व सब्जेक्टसोबत विल बी. लक्षात आलं का. आता बघा इज, ॲम, आर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर आहे, आहोत, आहेत. लक्षात आलं का. आहे, आहोत, आहेत. त्यानंतर वॉज, वेअर म्हणजे होता, होती, होते. आणि जे काही विल बी म्हणजे असेल किंवा बनू. हे काय आहेत रे तर हे आहे टू बी. टू बी म्हणजे काय, असणे, अवस्था, सांगणे. आणि ती वर्तमान काळामध्ये जो काही आपला सब्जेक्ट आहे ह्या सब्जेक्टसोबत हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. लक्षात आलं का. आता ह्या टू बीची पहिल्यांदा आपण काय करूया, उदाहरणे पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता बघा मी एक उदाहरण घेतलं की जे आहे प्रेझेंटमधलं. काय आहे बघा, प्रेझेंट. इथं लिहिते बघा, हे प्रेझेंटमधलं उदाहरण आहे आणि ते मी आहे बघा घेतलं आहे आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. आता बघा आय एम अ टीचर म्हणजे काय रे, मी माझी ओळख सांगितली. मी शिक्षक आहे. काय आहे बघा, मी शिक्षक आहे. बघा हा जो काही आय आहे हा काय आहे आपला सब्जेक्ट. त्यानंतर एम हे काय आहे रे आपलं हेल्पिंग वर्ब. काय आहे, हेल्पिंग वर्ब. आणि हे जेव्हा आय एम तेव्हा हे जे काही वाक्य आहे हे कशामध्ये येतं रे, वर्तमान काळामध्ये. कशामध्ये येतं, वर्तमान काळ. लक्षात आलं का. त्यासोबतच आता दुसरं वाक्य मी घेतलं बघा, आय वॉज अ स्टुडंट. आय वॉज अ स्टुडंट म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ह्याचा अर्थ काय होतो बघा, मी विद्यार्थी होतो. मी विद्यार्थी होतो. मी विद्यार्थी होतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथे जो काही आय हा सब्जेक्ट आहे, आयसोबत काय आला रे हा वॉज. म्हणजेच काय, वाक्य कशामध्ये गेलं रे, भूतकाळ. काय आहे बघा हा भूतकाळ. म्हणून हे वाक्य काय आहे, भूतकाळ. हे काय आहे रे, भूतकाळातील अवस्था की मी विद्यार्थी होतो. एकेकाळी मी काय होतो रे, विद्यार्थी होतो. लक्षात आलं का.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तिसरं वाक्य घेतलं बघा. आय विल बी अ डॉक्टर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ह्या वाक्याचा अर्थ आता बघा काय होणार आहे की आय हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्टसोबत काय आलं बघा, विल बी. काय आलं, विल बी. म्हणजे हे वाक्य आहे भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे काय आहे बघा, आपलं फ्युचर. काय आहे, फ्युचर. आणि आय विल बी अ डॉक्टर म्हणजेच काय, मी डॉक्टर बनेन. काय आहे बघा, मी डॉक्टर बनेन. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं होतं की जे काही आपण टेन्स शिकताना तुम्हाला पहिल्यांदा टू बी आणि टू हॅवची रूपे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात आलं का, प्रेझेंटमध्ये, पास्टमध्ये, फ्युचरमध्ये. लक्षात आलं का, आय म्हणजे जो काही सब्जेक्ट आहे, ह्या सब्जेक्टसोबत हे जे काही हेल्पिंग वर्ब कोणतं येतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. लक्षात आलं का. आता हे झालं टू बी. आता ह्यानंतर ना आहे बघा टू हॅव. आता काय आहे बघा, टू हॅव. आता तुम्ही म्हणाल आता हे टू हॅव म्हणजेच काय, तर ह्याचा जो काही मराठी अर्थ आहे तो आहे बघा जवळ असणे. काय आहे बघा, जवळ असणे किंवा मालकी असणे, किंवा काय आहे बघा, मालकी असणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला जे सांगायचं असतं की एखाद्या व्यक्तीकडे कोणती वस्तू आहे किंवा तिच्याजवळ काय आहे, तेव्हा आपण काय करतो, ही टू हॅवची रूपे वापरतो. जसं आपण टू बी पाहिलं तसंच आपण काय करूया, टू हॅवचं जे काही असं एक तक्ता आहे, हा तक्ता पाहूया. आता बघा हा जो काही तक्ता आहे, ह्या तक्त्यामध्ये काय येणार आहे, पहिल्यांदा येणार आहे टेन्स, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट. काय आहे बघा, टेन्स, हेल्पिंग वर्ब आणि काय आहे बघा, सब्जेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो काही टेन्स आहे तर तो आहे बघा प्रेझेंट. काय आहे बघा, प्रेझेंट. आणि प्रेझेंट म्हणजेच काय आहे बघा, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. प्रेझेंट म्हणजे काय आहे बघा, वर्तमान काळ. आणि ह्या वर्तमान काळामध्ये आता जे काही हेल्पिंग वर्ब येतं तर ते येतं हॅव आणि हॅज. काय येतं बघा, तर ते येतं हॅव आणि हॅज. लक्षात आलं का. आता हे जे काय हॅव हॅज हे कोणत्या सब्जेक्टसोबत वापरायचं, तर विद्यार्थी मित्रांनो आता त्यासाठी हॅवसाठी बघा आय हॅव, त्यानंतर येतो वी हॅव, यू हॅव आणि दे हॅव. लक्षात आलं का. हे कशासोबत वापरायचं, जे काही आय, वी, यू, दे ह्या सब्जेक्टसोबत वापरायचं हॅव. आणि हॅज कोणासोबत वापरायचं, तर बघा ही, शी, इट हे जे काही सर्वनाम आहे ह्या सर्वनामांसोबत काय वापरायचं, हॅज. लक्षात आलं का. आणि ह्याचा अर्थ होतो जवळ आहे किंवा आहेत. लक्षात आलं का. हे झालं वर्तमान काळातील. त्यानंतर आहे भूतकाळ म्हणजेच आहे तो पास्ट. काय आहे बघा, पास्ट. पास्ट म्हणजे काय आहे बघा, भूतकाळ. आणि भूतकाळामध्ये जे काही हेल्पिंग वर्ब वापरतात तर ते आहे बघा हॅड. आता हॅड जे काही हेल्पिंग वर्ब आहे तर हे सर्व सब्जेक्टसोबत येतं. म्हणजेच कोणते सर्व सब्जेक्ट, तर आय, वी, यू, दे, ही, शी, इट. लक्षात आलं का, सर्व सब्जेक्टसोबत. आणि ह्याचा जो काही अर्थ होतो तर हा अर्थ आहे जवळ होते. काय होते बघा, ह्याचा अर्थ काय होतो, जवळ होते. त्यानंतर पुढे आहे फ्युचर टेन्स. काय आहे बघा, फ्युचर टेन्स, ज्याला आपण काय म्हणतो बघा, भविष्यकाळ. ज्याला आपण काय म्हणतो, भविष्य काळ. आणि भविष्य काळामध्ये जे काही हेल्पिंग वर्ब वापरतात ते आहे बघा विल हॅव. काय आहे, विल हॅव. आणि हे सुद्धा सर्व सब्जेक्टसोबत येतं. आणि सब्जेक्ट कोणते आहेत रे, 7. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. आणि हे सर्व सब्जेक्टसोबत वापरतात. लक्षात आलं का. आणि ह्याचा अर्थ होतो जवळ असेल. चला, जसं आपण टू बीची काही उदाहरणं पाहिली तशीच आपण काय करूया, टू हॅवची उदाहरणे पाहूया. आता बघा मी एक उदाहरण घेतलं की पहिलं उदाहरण आहे बघा, ही हॅज अ कार. ही हॅज
ओकार. विद्यार्थी मित्रांनो, ही काय आहे रे? सब्जेक्ट. ह्याच काय आहे? हेल्पिंग वर्ब. आणि ह्याच काय आहे रे? तर ह्याच येतं वर्तमान काळ. ह्याच काय दर्शवतं आपल्याला? वर्तमान काळ. लक्षात आलं का? हे जे काही क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद, हे आपल्याला दर्शवतं वर्तमान काळ. आणि ह्या वाक्याचा अर्थ काय होतो बघा? ही हॅज अ कार म्हणजेच काय? त्याच्याजवळ कार आहे. त्याच्याजवळ कार आहे. त्याच्याजवळ कार आहे. आणि हे वाक्य कशामध्ये झालं बघा विद्यार्थी मित्रांनो? हे वाक्य झालं प्रेझेंटमध्ये. कशामध्ये झालं? प्रेझेंट. त्यानंतर येणारं दुसरं वाक्य बघा. मी दुसरं वाक्य घेतलं. ही हॅड अ कार. अ कार. आता बघा, हा झाला सब्जेक्ट. सब्जेक्टसोबत आलं हेल्पिंग वर्ब हॅड. आता हॅड काय आहे रे? तर हॅड आपल्याला दर्शवतो भूतकाळ. म्हणजेच काय? ह्या वाक्याचा काय अर्थ होतो? त्याच्याजवळ कार होती. काय आहे बघा? त्याच्याजवळ कार होती. लक्षात आलं का? म्हणजेच हे काय आहे बघा? पास्ट टेन्स. काय आहे? पास्ट टेन्स. आणि आता तिसरं वाक्य. ही विल हॅव अ कार. ही विल हॅव अ कार. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ही सोबत काय आलं बघा? विल हॅव. काय आलं? विल हॅव. म्हणजेच ते वाक्य काय आहे रे? फ्युचर टेन्स. आणि ह्या वाक्याचा अर्थ काय होतो बघा? त्याच्याजवळ कार असेल. त्याच्याजवळ कार असेल. त्याच्याजवळ कार असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, जर तुम्ही स्वतः काय आहात हे सांगायला काय वापरा रे? ॲम, इज, आर. लक्षात आलं का? तुम्ही स्वतः काय आहात? आय एम, ही इज, शी इज, दे आर. लक्षात आलं का? तेव्हा तुम्ही टू बीचं रूप वापरायचं. पण तुमच्याजवळ काय आहे? लक्षात आलं का? हे सांगायला हॅव, हॅज वापरा. लक्षात आलं का? तेव्हा काय वापरायचं? टू हॅव. हे विसरणार नाही. लक्षात आलं का तुम्ही? टू बी आणि टू हॅव. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ यांचे वाक्य बनवायचे 3 सोपे नियम पाहूया. तर बघा, नियम क्रमांक पहिला जे काय आहे बघा, पहिल्यांदा आपण शिकतोय प्रेझेंट टेन्स. काय आहे बघा? प्रेझेंट टेन्स. आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे काय आहे बघा? वर्तमान काळ. वर्तमान काळ कशाला म्हणायचं? की जी काही आत्ता सगळं सुरू आहे. लक्षात आलं का? जी काही आत्ताची स्थिती आहे, जो वेळ आत्ता सुरू आहे, त्याला काय म्हणायचं? वर्तमान काळ. आणि ह्याचे जे काही नियम आहे, तर पहिला नियम की यामध्ये जे काही मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. मुख्य क्रियापद म्हणजे काय? व्हर्ब. आणि जेव्हा V1 म्हणजे काय? क्रियापदाचं पहिलं रूप. लक्षात आलं का? काय आहे बघा, यामध्ये जे काही मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. आणि V1 म्हणजेच काय? व्हर्ब, क्रियापदाचं पहिलं रूप. लक्षात आलं का? इथं टू असेल तर क्रियापदाचं दुसरं रूप. लक्षात आलं का? त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा नियम हा अजिबात विसरायचा नाही. जर सब्जेक्ट काय आहे बघा? जर सब्जेक्ट ही, शी, इट किंवा एकवचनी नाव, काय सांगितलं बघा? किंवा एकवचनी नाव असेल तर जे काही क्रियापद आहे, ह्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. उदाहरण पण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं मी? ही, शी, इट किंवा एकवचनी नाव असेल तर जे काही क्रियापद आहे, ह्या क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ बघा, मी घेतलं प्ले. आता प्लेचं काय होणार आहे? प्लेज. काय होणार आहे? प्लेज. इथं लागणार आहे यस प्रत्यय. लक्षात आलं का? त्यासोबतच दुसरं क्रियापद घेतलं मी ईट म्हणजे काय? खाणे. आणि तेव्हा इथे काय होणार आहे बघा? ईट्स. त्याला काय लागणार आहे? यस प्रत्यय. त्यासोबतच मी घेतलं गो.
गो म्हणजे जाणे, आणि ह्याला काय लागणार आहे बघा, ईयस प्रत्यय. काय लागणार आहे, ईयस प्रत्यय. आता हे जे काही नियम आहेत हे नियम आपण उदाहरणामध्ये पाहणारच आहोत. लक्षात आलं का? त्यानंतर तिसरा नियम, की जे काही आय असेल, वी असेल, यू आणि दे सोबत मूळ क्रियापद राहते. लक्षात आलं का? ह्यासोबत काय राहते रे, V1. ही शीटमध्ये काय होतं, यस किंवा ईएस प्रत्यय लागतो, पण आय, वी, यू, दे सोबत जे काही क्रियापद आहे हे क्रियापद मूळ रूपातच राहते. लक्षात आलं का? उदाहरणार्थ बघूया. आय प्ले. काय आहे बघा, आय प्ले. लक्षात आलं का? हे ते क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागला का? नाही. जे काही क्रियापद आहे, मूळ क्रियापद, ते त्या स्थितीचं राहिलं, प्लेचं प्लेच झालं. लक्षात आलं का? त्यानंतरनं दे गो. काय आहे बघा, दे गो. इथे यस प्रत्यय लागला का? नाही. हा नियम आहे. ही, शी, इट सोबत काय वापरायचं आहे, यस किंवा ईएस प्रत्यय. कुणाला? क्रियापदाला. लक्षात आलं का? त्यानंतरनं आता दुसरा आहे बघा, जो काही दुसरा टेन्स आहे तर तो आहे बघा पास्ट टेन्स. काय आहे बघा, पास्ट टेन्स. आणि पास्ट टेन्स म्हणजेच काय, भूतकाळ. भूतकाळ कशाला म्हणायचं रे, की जी गोष्ट घडून गेलेली आहे किंवा जो वेळ निघून गेला आहे. लक्षात आलं का? आणि ह्यासाठी नियम पहिला, ह्यामध्ये भूतकाळात नेहमी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात, ज्याला आपण V2 म्हणतो. काय म्हणतो, V2. क्रियापदाचे दुसरे रूप. आणि दुसरे रूप म्हणजेच काय, V2. आता लक्षात आलं का? V2 म्हणजे काय, V1 म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्र, आता बघा, मी उदाहरण घेते. इट. आता ही जी काही इट हे काय आहे रे, खाण्याची क्रिया. हे जे क्रियापदाचे जे काही दुसरं रूप आहे ते आहे एट. ATE. लक्षात आलं का? इट हे मूळ क्रियापद आहे आणि इट ह्या मूळ क्रियापदाचं जे काही दुसरं रूप आहे ते आहे एट. लक्षात आलं का? त्यानंतर मी घेतलं दुसरं उदाहरण, प्ले. आता बघा, प्ले ह्या क्रियापदाचं जे काही दुसरं रूप आहे ते आहे प्लेड, ज्याला लागतो ED. आणि विद्यार्थी मित्रांनो, की बरेच क्रियापद आहेत त्याला दुसऱ्या रूपात ED लागतो. लक्षात आलं का? बरेच क्रियापदे आहेत की त्याला ED लागतो. लक्षात आलं का? त्यानंतर नाही विद्यार्थी मित्रांनो, आता मी अजून एक उदाहरण घेतलं, गो. आणि ह्या गोचं जे काही दुसरं रूप आहे तर ते आहे वेंट. काय आहे, वेंट. लक्षात आलं का? त्यासोबतच राईट. राईटचं जे काही दुसरं रूप आहे तर ते आहे बघा रोट. काय आहे, रोट. लक्षात आलं का? हे काय आहेत रे, क्रियापदाची दुसरी रूपे, एट, प्लेड, वेंट, रोट. जेव्हा भूतकाळ असेल तेव्हा क्रियापदाचं आपल्याला काय करायचं आहे, दुसरं रूप वापरायचं आहे. लक्षात आलं का? आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी, की हा जो काही भूतकाळ आहे ह्या भूतकाळामध्ये जे काही सब्जेक्ट कोणताही असो, म्हणजे आय असो, वी असो, यू, ही, शी, इट, दे, हे काही असो, ह्यामध्ये क्रियापदाचे रूप बदलत नाही, सर्वांसाठी एकच राहते. लक्षात आलं का? काय आहे, सर्व सब्जेक्टसोबत जो काही सब्जेक्ट, ज्याला आपण काय म्हणतो फक्त यस. लक्षात आलं का? सब्जेक्ट म्हणजे यस. आणि ह्यामध्ये V2 आहे तसाच राहतो. सर्व सब्जेक्टसोबत क्रियापदाचं दुसरं रूप असतं. लक्षात आलं का? हे बदलत नाही. उदाहरणार्थ बघूया बघा, आय एट. जर मी एट घेतला तर तो सर्व सब्जेक्टसोबत येणार. म्हणजे काय येणार आहे, ही एट, दे एट, त्यासोबतच शी एट, इट एट, यू एट. लक्षात आलं का? क्रियापद आहे तेच राहतं. लक्षात आलं का? हे झालं भूतकाळाचे नियम. त्यानंतर आता तिसरा जे काही आहे तो तिसरा काळ आहे बघा फ्युचर टेन्स. काय आहे बघा, फ्युचर टेन्स, ज्याला आपण काय म्हणतो, भविष्यकाळ. ज्याला आपण काय म्हणतो बघा, भविष्यकाळ. आणि भविष्यकाळ म्हणजेच काय, की पुढे होणारी गोष्ट, पुढे येणारी स्थिती किंवा जो काही वेळ पुढे येणार आहे तो. आणि ह्यासाठी जो काही नियम आहे तर बघा, भविष्यकाळ दर्शवण्यासाठी जे काही मुख्य क्रियापदाच्या आधी विल लावले जाते. काय आहे बघा, जे काही
मुख्य क्रियापदाच्या आधी विल लावले जाते. मुख्य क्रियापद म्हणजेच काय V1. लक्षात आलं का? आणि हे लक्षात ठेवा. आता विल हे जे काही मुख्य क्रियापदाच्या काय येते रे आधी येते, म्हणजे जे काही उदाहरण आहे. तर बघा आपण प्ले हे काय घेतलं रे क्रियापद घेतलं, तर प्लेचा जो काही भविष्यकाळ आहे तो काय येणार आहे बघा, विल प्ले. काय येणार आहे? विल प्ले. लक्षात आलं का? म्हणजे खेळेल किंवा खेळू. लक्षात आलं का? त्यानंतर मी घेतलं ईट हे क्रियापद. तर आता ह्याचा भविष्यकाळ काय होणार आहे? ईटचा भविष्यकाळ विल ईट. विल एट. लक्षात आलं का? म्हणजे खाईल किंवा खाईन. लक्षात आलं का? म्हणजे हे जे काही विल आहे हे नेहमी जे काही मुख्य क्रियापदाच्या आधी येते. लक्षात आलं का? हे विसरायचं नाही. आणि विद्यार्थी मित्र, आता हे काय झाले रे की हे पहिले आपण नियम की वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आता आपण जे काही इंग्रजीतील जे काही 7 प्रमुख सर्वनामे आहेत, कोणती कोणती आहेत की आय, वी, यू, दे, ही, शी, इट. तर ही जी काही सर्वनामे आहेत ह्या सर्वनामांवरून तिन्ही काळातील वाक्ये आपण मराठी उच्चाराने अर्थासह पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो काही सब्जेक्ट आहे तर तो आहे बघा आय. आय म्हणजे काय? मी. आय म्हणजे काय? मी. चला विद्यार्थी मित्रांनो, आणि ह्यासाठी पहिल्यांदा आपण काय घेऊया बघा, इथे घेऊया वाक्य. पहिलं वाक्य घेतलं बघा, आय ईट अ मँगो. अ मँगो. आता हे झालं वाक्य. आता तुम्ही म्हणाल इथं एम वापरलं नाही, हॅज वापरलं नाही, आता कसं व्हायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, आहे एट मँगो ह्याचा अर्थ काय होतो बघा, मी आंबा खातो. मी काय केले बघा, ईट मँगो, मी आंबा खातो. लक्षात आलं का? इथे हेल्पिंग वर्बची आपल्याला गरज लागली का? नाही. आपण काय म्हणलं बघा, मी आंबा खातो. म्हणजे ही खाण्याची क्रिया कशी आहे रे? वर्तमान काळ. म्हणून हे काय आहे बघा, प्रेझेंट. हे काय आहे? प्रेझेंट टेन्स. आय ईट अ मँगो. त्यासोबतच मी दुसरं वाक्य घेतलं. काय घेतलं बघा, आय एट अ मँगो. एट अ मँगो. आत्ता सांगा विद्यार्थी मित्रांनो. तर आता ईटचं काय झालं? एट. म्हणजेच हा काळ काय झाला रे? भूतकाळ. म्हणजे हे झालं क्रियापदाचं दुसरं रूप. आणि म्हणून हा काय झालं बघा, हा झाला पास्ट. पास्ट म्हणजे भूतकाळ. आणि ह्या वाक्याचा अर्थ काय होईल बघा, मी आंबा खाल्ला. लक्षात आलं का? मी आंबा खातो. पण भूतकाळामध्ये म्हणायचं असेल तर काय म्हणायचं, मी आंबा खाल्ला. मी आंबा खाल्ला. लक्षात आलं का? त्यानंतर ना विद्यार्थी मित्रांनो, आता तिसरं आहे बघा फ्युचर. आता फ्युचर टेन्समध्ये काय होणार आहे बघा, आय विल ईट अ मँगो. ईट अ मँगो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही हा सब्जेक्ट होता आयसोबत काय आलं बघा, विल. काय आलं बघा, विल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आईसोबत काय येतो, विल येतो, ते काय असतं रे? फ्युचर. काय असतं रे? फ्युचर. इथं विल बी असेल म्हणजे बी आला तर काय असणार आहे? टू बीचं रूप. पण विल हॅव असेल तर तो हॅवचा. इथं काय आहे? विल. विल म्हणजे काय आहे बघा, फ्युचर टेन्स. काय आहे बघा, फ्युचर टेन्स. आणि ह्या वाक्याचा अर्थ काय होतो बघा, आय विल ईट अ मँगो म्हणजे मी आंबा खाईन. मी आंबा खाईन. लक्षात आलं का? हे होतं मुख्य क्रियापद. हे होतं क्रियापदाचं दुसरं रूप. आणि त्यानंतर आपण वापरलं हेल्पिंग वर्ब म्हणजे विल. तेव्हा आपल्याला काय कळलं रे, ही तिन्ही वाक्य, एक होतं वर्तमान काळ, एक होतं भूतकाळ आणि एक होतं भविष्यकाळ. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही दुसरा सब्जेक्ट आपण पाहणार आहोत तर तो आहे
वी. वी म्हणजे काय? आम्ही. वी म्हणजे काय? आम्ही. वी म्हणजे आम्ही. आणि आम्हीसाठी आपण 3 वाक्य पाहणार आहोत. एक प्रेझेंट असेल, एक पास्ट असेल आणि फ्युचर. चला पहिलं वाक्य आपण पाहूया. वी प्ले क्रिकेट. बघा मी वाक्य काय केलं? वी प्ले क्रिकेट. बघा जे काही सब्जेक्ट आहे त्यासोबत आलं मुख्य क्रियापद. जेव्हा मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप येतं तेव्हा तो काय असतो रे? वर्तमान काळ. काय असतो? वर्तमान काळ. म्हणजेच हे काय आहे बघा? प्रेझेंट. हे काय आहे? प्रेझेंट. आणि ह्या वाक्याचा अर्थ काय होतो बघा? आम्ही क्रिकेट खेळतो. लक्षात आलं का? वर्तमान काळ आहे म्हणून ह्याचा अर्थ काय होणार आहे? आम्ही क्रिकेट खेळतो. आम्ही क्रिकेट खेळतो. आता विद्यार्थी मित्रांनो मी काय करते बघा? सब्जेक्ट तोच असणार आहे. आता बघा हा जो काही प्ले आहे ह्या प्लेचा जे काही दुसरं रूप आहे ते काय आहे बघा? जर मी प्ले हे क्रियापद आहे त्याला ईडी लावला तर काय होणार आहे? क्रियापदाचं दुसरं रूप. वी प्लेड क्रिकेट. वी प्लेड क्रिकेट. आता बघा इथे ईडी लावल्यामुळे हे काय झालं रे? क्रियापदाचं दुसरं रूप. आणि क्रियापदाचं जेव्हा दुसरं रूप असतं तेव्हा काय असतो रे? पास्ट टेन्स. काय असतो? पास्ट टेन्स. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे काय येणार आहे बघा? पास्ट टेन्स. काय येणार आहे? पास्ट टेन्स. आणि ह्या वाक्याचा अर्थ काय होणार आहे बघा? आम्ही क्रिकेट खेळलो. लक्षात आलं का? काय होणार आहे? आम्ही क्रिकेट खेळलो. त्यानंतर जे काही तिसरं वाक्य आहे तर ते आहे बघा वी विल. काय आहे बघा? वी विल प्ले क्रिकेट. प्ले क्रिकेट. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता विल आला म्हणजेच काय आहे रे? तर हे आहे फ्युचर. काय आहे? फ्युचर. फ्युचर म्हणजे काय आहे? भविष्यकाळ. काय आहे बघा? भविष्य काळ. लक्षात आलं का? आणि आता विल आल्यामुळे हा आहे भविष्यकाळ. तर आता वाक्याचा अर्थ काय होणार आहे बघा? आम्ही क्रिकेट खेळू. काय? आम्ही क्रिकेट खेळू. कारण काय आहे? भविष्य वर्तवले की पुढे जाऊन आम्ही काय करू रे? क्रिकेट खेळू. लक्षात आलं का? काय होतं याचा अर्थ? आम्ही क्रिकेट खेळू. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता जो काही पुढे येईल सब्जेक्ट तर तो आहे बघा यू. यू म्हणजे काय? तू किंवा तुम्ही. काय आहे बघा? तू किंवा तुम्ही. आणि ह्यासाठी वाक्य आपण पाहूया. यू रीड अ बुक. यू रीड अ बुक. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला काय दिसतंय बघा? जर सब्जेक्ट नंतर आपलं काय आलं बघा? क्रियापद. क्रियापदाचं काय आहे? पहिलं रूप. म्हणून हे काय आहे बघा? हे आहे प्रेझेंटमध्ये. म्हणजेच हे आहे वाक्य वर्तमान काळामध्ये. लक्षात आलं का? आता बघा जर बघा तू हे काय आहे बघा? पुस्तक वाचतोस. लक्षात आलं का? रीड म्हणजे काय? वाचणे. तू पुस्तक वाचतोस. लक्षात आलं का? हे झालं वर्तमान काळी वाक्य. तू पुस्तक वाचतोस. त्यानंतर दुसरं वाक्य बघा की मी आता घेतलं यू रेड अ बुक. यू रेड अ बुक. आता तुम्ही म्हणाल इथं तर रीड म्हणला, इथं रेड म्हणताय. तर विद्यार्थी मित्रांनो हे एक नोट डाऊन करा. रीड ह्या क्रियापदाचा जेव्हा पास्टमध्ये उच्चार रेड होतो. काय होतो? रेड. आणि इथे काय आहे बघा? रीड. काय आहे बघा इथं? इथे आहे रीड. तर इथे काय पास्टमध्ये उच्चार होतो? रेड. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे जे वाक्य आहे हे आहे पास्ट. पास्ट म्हणजे काय? भूतकाळातील. तर चला आता तू
पुस्तक वाचलेस. लक्षात आलं का? भूतकाळामध्ये काय होणार आहे? तू पुस्तक वाचलेस. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही शेवटचा काळ आहे तो आहे फ्युचर. आणि फ्युचरमध्ये हे जे काही वाक्य आहे, हे उदाहरण आहे, हे कशा पद्धतीने होईल बघा. तर जेव्हाही आपण भविष्यकाळ लिहितो तेव्हा काय येणार आहे बघा. भविष्यकाळ लिहायचा असेल तर क्रियापदाच्या आधी आपल्याला लावायचे विल. म्हणजे हे जे काही रीड आहे, रीडच्या अगोदर काय आपल्याला लावायचे विल. म्हणजेच काय येणार आहे बघा, यू विल. काय येणार आहे बघा, यू विल रीड अ बुक. रीड अ बुक. आणि ह्या वाक्याचा अर्थ काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, की तू पुस्तक वाचशील. लक्षात आलं का? काय येणार आहे बघा, तू पुस्तक वाचशील. चला, हे काय झालं बघा, हा सब्जेक्ट झाला यू. आत्तापर्यंत आपण आय पाहिला, वी पाहिला, यू. त्यानंतरनं जो काही पुढील सब्जेक्ट आहे, ही म्हणजे काय, तो. ही म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, तो. आणि आता ह्यासाठी वाक्य आपण पाहूया की बघा, ही गोज टू स्कूल. आता तुम्ही म्हणाल क्रियापद आहे गो, मग त्याला यस का लावला? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा ही सब्जेक्ट काय आहे बघा, ही असेल, लक्षात आलं का, तेव्हा प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाला काय आहे बघा, यस किंवा ईएस प्रत्यय लावा लागतो. काय सांगितलं होतं मी नियम, ही, शी, इट किंवा एकवचनी नाव असेल तर क्रियापदाला काय लावावं लागतं, यस किंवा ईएस. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, गो म्हणजे जाणे, पण आपण क्रियापदाला काय लावलं बघा, ईएस. लक्षात आलं का? ही गोज टू स्कूल. हे प्रेझेंट टेन्स आहे. काय आहे बघा, हे प्रेझेंट टेन्स. म्हणजेच काय, वर्तमानकाळी वाक्य. जेव्हा आपण काय करतो, जे काही सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे, कर्ता जेव्हा एकवचनी असतो, म्हणजेच काय, जेव्हा कर्ता आहे तेव्हा क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा. लक्षात आलं का? चला, ही गोज टू स्कूल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तो शाळेत जातो. काय आहे बघा, तो शाळेत जातो. तो शाळेत जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, हेच जे काही वाक्य आहे ते मला पास्टमध्ये करायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे, गोजचं जे काही दुसरं रूप आहे तर ते काय आहे बघा, वेंट. म्हणजेच काय होणार आहे बघा, ही वेंट टू स्कूल. ही वेंट टू स्कूल. म्हणजेच काय, जे काही गो ह्या क्रियापदाचं दुसरं रूप काय आहे बघा, वेंट. म्हणजेच काय, जेव्हा आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो तेव्हा असतो तो पास्ट. पास्ट म्हणजे भूतकाळ. आणि भूतकाळामध्ये काय तर आहे, क्रियापदाचं दुसरं रूप. चला बघा, तो शाळेत गेला. लक्षात आलं का? भूतकाळ म्हणजे काय, तो शाळेत गेला. आणि आता आपण करायचं आहे फ्युचर. आता बघा, फ्युचर म्हणलं की काय येणार आहे आपल्याला, विल. काय येणार आहे, विल. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, विल. आणि क्रियापद काय असायचं, मुख्य क्रियापद. लक्षात आलं का? म्हणजेच काय येणार आहे बघा, ही विल गो टू. आता तुम्ही म्हणाल ईएस इथे लावायचा नाही. लक्षात आलं का? यस किंवा ईएस इथे लावायचं नाही. जे काही मुख्य क्रियापद आहे ते फ्युचर टेन्समध्ये आहे तसं येतं. फक्त काय येतं रे, क्रियापदाच्या अगोदर विल. ही विल गो टू स्कूल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, तो शाळेत जाईल. हे काय आहे बघा, भविष्यकाळ. तो शाळेत जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही पुढील सब्जेक्ट आहे तर तो आहे बघा शी. शी म्हणजे काय, ती. शी म्हणजे काय, ती. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, ह्यासाठी मी उदाहरण घेतलं. काय घेतलं बघा, शी ड्रिंक्स मिल्क. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आपलं जे काही क्रियापद आहे ड्रिंक म्हणजे काय, पिणे. पण इथं काय लावलं आहे बघा, यस.
म्हणजेच जेव्हाही आपण काय सांगितलं आहे बघा, वर्तमान काळामध्ये ही असू दे, शी असू दे, इट किंवा एकवचनी नाव असेल तर क्रियापदाला काय लागतो, यस किंवा इयस प्रत्यय. लक्षात आलं का? म्हणून जे काही क्रियापद आहे ह्या क्रियापदाला काय लागलं आहे बघा, यस. हे काय आहे बघा, प्रेझेंट टेन्स. हा काय आहे, प्रेझेंट टेन्स. आणि काय होणार आहे बघा, ह्याचा मराठी अर्थ ती दूध पिते. काय येणार आहे बघा, ती दूध पिते, ती दूध पिते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील काय आहे बघा, पुढील आहे पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्समध्ये काय होणार आहे, क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे काय येणार आहे बघा, शी ड्रँक मिल्क. काय येणार आहे, शी ड्रँक मिल्क. हे काय आहे बघा, हा आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. आणि इथे काय होणार आहे, क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजेच काय नाही, काय होणार आहे बघा, हे वाक्य तिने दूध पिले. काय येणार आहे, तिने दूध पिले. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहायचं आहे फ्युचर. आता बघा, फ्युचर टेन्स कसा लिहायचा किंवा कसा ओळखायचा, तर वाक्यामध्ये काय येतो, क्रियापदाच्या अगोदर विल. चला, जे काही वाक्य आहे ते लिहूया बघा. आणि क्रियापद, मुख्य क्रियापद हे फ्युचर टेन्समध्ये राहतं. लक्षात आलं का? काय येणार आहे बघा, शी विल ड्रिंक मिल्क. आणि ह्याचा अर्थ काय होणार आहे बघा, ती दूध पिईल. लक्षात आलं का, ती दूध पिईल. काय येणार आहे, ती दूध पिईल. लक्षात आलं का? त्यानंतर आता जो काही पुढील सब्जेक्ट आहे तर तो आहे बघा इट. इट म्हणजे काय, ते. आता इट हा जो काही सब्जेक्ट आहे ते प्राणी किंवा वस्तू ह्याच्या संदर्भात येतो बघा. इट म्हणजे काय, ते. आणि हे कशा संदर्भात येतं बघा, एखादी वस्तू दाखवायची असली तर ती वस्तू. लक्षात आली का? किंवा प्राणी यांच्या संदर्भात काय येतं रे, इट. चला, आता मी वाक्य घेतलं. काय घेतलं बघा, वाक्य इट रन्स फास्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा काय केलं रे, हे जे काही रन म्हणजे काय, धावणे. रन म्हणजे काय, धावणे. ह्या धावण्याला मी काय जोडला रे, यस. कारण आपला जो काही प्रेझेंट टेन्सचा जो काही नियम आहे तो काय आहे, ही शी इट किंवा एकवचनी नाव आहे तेव्हा काय करायचं रे, यस किंवा यस प्रत्यय लावायचं आहे. लक्षात आलं का? चला मग, इट म्हणजे काय, ते. ह्याचा मराठी अर्थ काय होईल बघा, ते वेगाने धावते. काय आहे बघा, ते वेगाने धावते, ते वेगाने धावते. आणि हा काय आहे बघा, प्रेझेंट टेन्स. काय आहे बघा, प्रेझेंट. आणि मला जर हा पास्टमध्ये करायचा असेल तर काय करायचं, क्रियापदाचं घ्यायचं दुसरं रूप. रनचं काय होणार आहे, रॅन. काय होणार आहे बघा, रनचं होणार आहे रन. म्हणजेच काय होणार आहे बघा, इट रन फास्ट. आणि ह्याचा जो काही अर्थ आहे तो काय होणार आहे बघा, इट रन फास्ट म्हणजे ते वेगाने धावले, ते वेगाने धावले. रन्स, रॅन, रन असे काहीही उच्चार करायचे नाहीत. लक्षात आलं का? रन्स, रन. लक्षात आलं का, RAN रन. ते वेगाने धावले. त्यानंतर ना आहे फ्युचर. आता फ्युचर टेन्स म्हणजेच काय आहे बघा, क्रियापदाच्या अगोदर विल. म्हणजेच काय येणार आहे बघा, इट विल रन फास्ट, इट विल रन फास्ट. आणि ह्याचा अर्थ काय होईल बघा, ते वेगाने धावेल, ते वेगाने धावेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही सर्वात शेवटचा सब्जेक्ट आहे तर तो काय आहे बघा, दे. दे म्हणजे काय, ते, त्या, ती. दे म्हणजे काय, ते, त्या किंवा ती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता दे हे काय आहे रे, अनेक वचन. काय आहे, अनेक वचन. लक्षात आलं का? चला आता ह्यासाठी वाक्य पाहूया आपण. बघा, दे राईट अ स्टोरी, दे राईट अ स्टोरी.
विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच काय आहे बघा, प्रेझेंट टेन्स. काय आहे? प्रेझेंट टेन्स. मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आलं की ते काय असतो बघा, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, वर्तमान काळ. तर विद्यार्थी मित्रांनो, दे राईट अ स्टोरी म्हणजेच काय, ते गोष्ट लिहितात. काय आहे बघा, ते गोष्ट लिहितात. त्यानंतर आता राईटचं आपल्याला काय करायचं आहे बघा, दुसरं रूप वापरायचं आहे. म्हणजेच तो काय येणार आहे, पास्ट. चला लगेच काय करूया, वाक्य लिहूया. काय येणार आहे बघा, दे रोट. राईटचं काय झालं बघा, रोट अ स्टोरी. दे रोट अ स्टोरी म्हणजेच ह्या वाक्याचा जो काही मराठी अर्थ होतो तो काय होतो बघा, त्यांनी गोष्ट लिहिली. काय झालं बघा, त्यांनी लिहिली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आहे फ्युचर. फ्युचर म्हणजेच काय, जे काही क्रियापद आहे, क्रियापदाच्या अगोदर आपल्याला लावायचं आहे विल. आणि काय करायचं रे, हे जे काही मुख्य क्रियापद आहे ते इथं येणार आहे. लक्षात आलं का? म्हणजेच काय येणार आहे बघा, दे विल राईट अ स्टोरी. दे विल राईट अ स्टोरी. राईट अ स्टोरी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ह्या वाक्याचा अर्थ काय होणार आहे बघा, ते गोष्ट लिहितील. ते गोष्ट लिहितील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लिहितात हे वर्तमान काळ आहे. लिहिली म्हणजे काय होती रे, लिहिली होती. लक्षात आलं का? भूतकाळ. ते गोष्ट लिहित आहेत. लक्षात आलं का? ते गोष्ट लिहिली होती आणि ती गोष्ट लिहितील, पुढे होणारी गोष्ट. म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज आपण काय करूया बघा, हे जे काही सगळं पाहिलं काय आहे, पाहिलं आपण प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर आज आपण काय करूया, एकच तक्ता बनवूया आणि आज आपण जे काही शिकले ह्या नियमांची उजळणी करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय आहे बघा, इथे आपण घेऊया टेन्स. इथे आपण काय घेऊया बघा, टेन्स. टेन्स म्हणजे काय आहे, काळ. टेन्स म्हणजे काय आहे बघा, काळ. लक्षात आलं का? चला पहिल्यांदा काय करूया की टेन्स म्हणजे काय आहे बघा, प्रेझेंट टेन्स. काय आहे बघा, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, वर्तमान काळ. काय आहे बघा, वर्तमान काळ. आता वर्तमान काळ म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर आत्ता घडणारी क्रिया. वर्तमान काळ म्हणजेच काय, आत्ता घडणारी क्रिया. आणि आत्ता घडणारी जर क्रिया असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे, तर आपल्याला वापरायचं आहे हेल्पिंग व्हर्ब. म्हणजेच कोणतं, ॲम, इज, आर. त्यानंतरनं काय आहे बघा, हॅव, हॅज. काय आहे, हॅव आणि हॅज. लक्षात आलं का? काय करायचं आहे आपल्याला, काय वापरायचं आहे, जेव्हा वर्तमान काळ आहे तेव्हा वर्तमान काळामध्ये आपल्याला वापरायचं आहे ॲम, इज, आर, हॅव, हॅज. लक्षात आलं का? आणि ॲम, इज, आर, हॅव, हॅज जेव्हा आपण वापरतो तेव्हा काय आहे बघा, जेव्हा वर्तमान काळ आहे आपण हेल्पिंग वर्ब हे वापरतोय तर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. काय करायचं, V1 म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं रूप. आणि जेव्हा ही, शी, इट काय आहे बघा, हे अतिमहत्त्वाचं. ही, शी, इट ह्यासाठी V1 अधिक यस किंवा इयस. V1 अधिक का, क्रियापदाला काय जोडायचं आहे, यस किंवा इयस प्रत्यय. लक्षात आलं का? हे काय झालं बघा, हे झालं वर्तमान काळ. हा काय झाला, वर्तमान काळ. आता जाऊया आपण भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय आहे बघा, पास्ट टेन्स. काय आहे, पास्ट टेन्स. आणि ह्याला काय म्हणायचं आहे, भूतकाळ. काय आहे, भूतकाळ. आणि भूतकाळ म्हणजेच काय बघा, झालेली किंवा घडून गेलेली क्रिया. झालेली, गेलेली, घडलेली क्रिया, गेलेली, घडून गेलेली. लक्षात आलं का? घडून गेलेली किंवा
गेलेली क्रिया. लक्षात आलं का? आता ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, की जी काही हेल्पिंग वर्ब म्हणजे टू बी असेल किंवा टू हॅव असेल तर आपण वापरायचे बघा वॉज, त्यानंतरनं वेअर, त्यानंतरनं काय वापरायचं आहे हॅड. लक्षात आलं का? टू बी आणि टू हॅवची कोणती रूपे वापरायची भूतकाळामध्ये? वॉज, वेअर, हॅड. आणि विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो आहे तेव्हा इथे काय वापरायचं बघा, क्रियापदाचं दुसरं रूप. काय करायचं आहे? क्रियापदाचं दुसरं रूप. आणि हे सगळे सब्जेक्ट आहेत. कोणते सगळे सब्जेक्ट? तर आय असेल, त्यानंतरनं आय नंतरनं काय येणार आहे बघा, वी, यू, ही, शी, इट, दे. ह्यासाठी काय करायचं रे? क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचे. सर्व सब्जेक्टसाठी समान. लक्षात आलं का? त्यानंतरनं विद्यार्थी मित्रांनो, आता आहे फ्युचर टेन्स. एवढंच लक्षात ठेवायचं. काय सांगितलं मी? फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजेच काय आहे बघा, भविष्यकाळ. काय आहे? भविष्यकाळ. भविष्यकाळ. आणि भविष्यकाळ म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की पुढे होणारी क्रिया. काय आहे बघा, पुढे होणारी क्रिया. तर आता बघा, पुढे होणारी क्रिया ह्यासाठी हेल्पिंग वर्ब काय वापरायचे बघा, विल बी किंवा विल हॅव. विल बी किंवा विल हॅव. लक्षात आलं का? आणि विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, जेव्हा आपण काय करतो रे, हेल्पिंग वर्ब वापरतो आहे तेव्हा नंतरनं काय करायचे, जे काही मुख्य क्रियापद आहे ह्या क्रियापदाच्या आधी काय लावायचे बघा, विल. म्हणजेच काय येणार आहे, पहिला विल लावायचं आणि नंतरनं काय करायचं रे, आपलं क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मुख्य क्रियापद लिहायचं. लक्षात आलं का? हा तक्ता अजिबात विसरायचा नाही. काय आहे? वर्तमान काळ म्हणजे आत्ता घडणारी क्रिया. त्यासाठी टू बी किंवा टू हॅवचे रूप असतील, त्यानंतरनं क्रियापद. लक्षात आलं का? एवढंच लक्षात ठेवायचं. त्यानंतरनं पास्ट टेन्समध्ये काय करायचं आहे, वॉज, वेअर, हॅड आणि क्रियापदाचं दुसरं रूप. आणि फ्युचर टेन्स विल आला की काय म्हणायचं, तो आहे फ्युचर टेन्स. क्रियापदाचं दुसरं रूप आलं की तो काय असतो रे, भूतकाळ. आता विसरणार का? अजिबात विसरायचं नाही. तर माझ्या बालमित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, कसा वाटला तुम्हाला हा जो काही कुठे गेला काळचा व्हिडिओ? आता काळाची भीती पूर्णपणे पळाली ना? मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 4थी ते 8वीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या गृहिणींना काळाबद्दल कोणतीच शंका राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या प्रॅक्टिससाठी काही प्रश्न मी इथे देते. तर बघा, ते प्रश्न आहेत, दे प्ले गेम्स. काय आहे बघा, दे प्ले गेम्स म्हणजेच काय, ते खेळ खेळतात. या वाक्याचा काय करायचं आहे तुम्ही, हे जे काही वाक्य आहे ह्या वाक्याचा करायचा आहे पास्ट टेन्स. काय करायचं आहे बघा, ह्या वाक्याचा करायचा आहे पास्ट टेन्स. लक्षात आलं का? म्हणजे भूतकाळ काय होईल हे मला सांगायचं आहे. त्यानंतर हे झालं पहिलं उदाहरण. हेच आहे दुसरं उदाहरण. तर बघा, शी हॅज अ बुक. म्हणजेच हे वाक्याचा अर्थ काय होतो बघा, तिच्याजवळ पुस्तकं आहे. तिच्याजवळ पुस्तकं आहे. या वाक्याचा, हे जे काही वाक्य आहे ह्या वाक्याचं काय करायचं आहे बघा, फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ काय होईल हे सांगायचं आहे. आता ह्या दोन्हीही प्रश्नांची उत्तरे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून सांगा. मी स्वतः प्रत्येकाची कमेंट वाचून त्याला रिप्लाय देईन. जर तुम्हाला माझी शिकवण्याची ही पद्धत सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांना आणि इतर पालकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण 8वी ते 10वीसाठी टेन्सचे जे काही 12 उपप्रकार आहेत अशाच सोप्या भाषेत शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत राहा, नवीन शिकत राहा. धन्यवाद.